मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी दुर्घटना घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यातच आज भांडूपमधील LBS मार्गावरील एशियन पेंट कंपनी समोर सुरू असलेल्या एका बांधकाम स्थळी मोठी दुर्घटना टळली। इमारतीच्या तळाच्या खोदकामादरम्यान अचानक मोठ्या प्रमाणात LBS मार्गावरील फुटपाथ खचल्याने परिसरात खळबळ उडाली। गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी बहुमजली इमारतीचे काम सुरू असून त्यासाठी खोल उत्खनन करण्यात आले आहे। सततच्या पावसामुळे माती सैल झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास उत्खननाच्या बाजूचा मोठा भाग कोसळला। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लोखंडी कॅबिनचे नुकसान झाले असून 3 ते 4 झाडेही कोसळली। या घटनेमुळे LBS मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। या घटनेची माहिती मिळताच महापौर, स्थानिक नगरसेविका तसेच इतर पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अधिकाऱ्यांसह संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि या दुर्घटनेची माहिती घेतली। 100% विकासकाचा तर हलगर्जीपणा आहेच। या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये पायलिंगचं काम त्यांनी कसं सुरू केलं आणि वारंवार या विकासकाच्या विरोधात तक्रारी प्रभाग समिती अध्यक्ष असतील, स्थानिक नगरसेविका असतील, सर्वच जण वारंवार देत होते, तरीसुद्धा या ठिकाणी वॉर्डच्या प्रशासनाने असेल किंवा बिल्डिंग प्रपोजलच्या अधिकाऱ्यांनी यावरती दुर्लक्ष का केलं, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। या विकासकावरती कारवाई झाली पाहिजे, त्याच्या आर्किटेक्टवरती पण कारवाई झाली पाहिजे। अशा पद्धतीने बेजबाबदारपणे ह्या एवढ्या भर पावसामध्ये इतक्या लोकांच्या सूचना असताना सुद्धा, इतक्या लोकांच्या कंप्लेंट्स असताना सुद्धा या डेव्हलपरने या ठिकाणी काम सुरू केलं। त्याच्यावरती 100% कारवाई होणार आणि या लोकांच्या मागणीनुसार ते नशिबाने इथे कुठली मनुष्यहानी झाली नाही तरीसुद्धा का बेजबाबदारपणा, कारण मुंबई महानगरपालिकेचा पूर्ण फुटपाथ, साईड ड्रेन, झाडं आणि एकाची कोणाची तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये गेली। तो अक्षम्य आहे, खूप मोठी चूक आहे, अतिशय मोठा बेजबाबदारपणा आहे। या ठिकाणी प्रशासनाला सांगून सुद्धा लोकप्रतिनिधी वारंवार कंप्लेंट करून सुद्धा ऐकत नव्हते, त्याच्यावर कारवाई केली। परंतु विकासक पालिका अधिकाऱ्यांचं ऐकत नाही का? कारण की ज्या वॉर्ड ऑफिसर आहेत समरीनचे, आता चौकशीचा भाग आहे, त्याची चौकशी लागणार। परंतु त्या किती कंप्लेंट्स दिल्या होत्या, किती त्याच्यावर तक्रारी आल्या होत्या, त्या सगळ्या आता विचारात घेतल्या जातील। तिथे सिमरन मॅडम या इकडच्या वॉर्ड ऑफिसर आहे, मी त्यांना आता विचारलं, त्यांनी मला जेव्हा असं उत्तर दिलं की वारंवार बोलूनही ऐकत नव्हते, तर मला फार अचंबित वाटलं की वॉर्ड ऑफिसर अशा पद्धतीने उत्तर कशी देऊ शकतात। बिल्डिंग प्रपोजलचे अधिकारी यांची चौकशी केली जाईल की तुम्ही काय याला सपोर्ट करत होता का अशा सगळ्या गोष्टीला। ही जी बिल्डर धार्जिन प्रशासनाची जर भूमिका असेल तर या ठिकाणी आम्ही ती मान्य करणार नाही। परंतु या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जरी आम्ही महायुतीच्या माध्यमातून सत्तेत असणार तरी या ठिकाणी प्रशासनाला पाठिंबा देण्याचं मुळीच कारण नाही। परंतु हा आता आम्ही जर कंप्लेंट दिली होती पहिलाच, पण त्यांनी काय अधिकारी लोकांनी काय लक्ष दिलेलं नाही आहे। पण आता याच्या पुढे आता आम्ही सर्व अधिकाऱ्यांबरोबर बोलून त्याच्यावर कारवाई करणार येईल आणि जे बिल्डरनी आता जे जर बिल्डिंग डिपार्टमेंटनी जर जे काही त्यांना रूल दिले असतील आणि ते जर पाळले नसतील त्यावेळी, तर आम्ही त्याच्यावर नगरसेविका म्हणून माझी विनंती आहे तर महापालिकेने हा काम लगेच बंद करण्यात यावं। फारच दुःखद घटना आहे आणि आज एवढंच सांगेन की त्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस देऊन सुद्धा संबंधित बिल्डरनी ते काम थांबवलं नाही, त्याच्यावरती कडक कारवाई होणार, FIR होणार, त्याला आतमध्ये टाकणार। असं अविश्वसनीय जनतेला त्रास होईल असं कोणतंही काम मुंबई महानगरपालिकेमध्ये चालणार नाही। यावेळी संबंधित विकासकाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करत संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महापौरांकडून देण्यात आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट शशांकसह विद्यामृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।